नमस्कार. इथे इडली आणि सांबार तुम्हाला दिसत आहेच. तर आता सकाळ झाली आहे. दुसऱ्या दिवशी इथे मम्मी गौतम बुद्धांची मूर्ती घासून तिने स्वच्छ केली. बाकीची भांडीसुद्धा ती घासते आहे. आणि इथे ज्या दुसऱ्या दिवशी म्हणजे आदल्या रात्रीच्या ज्या इडल्या उरल्या होत्या त्या इडल्या आम्ही फ्राय केलेल्या आहेत. म्हणजे हिंग, हळद, मोहरी, तिखट अशी फोडणी दिली फक्त. आणि जस्ट त्या नाश्त्यासाठी मी ह्या इडल्या फ्राय केल्या आहेत. म्हणजे आदल्या रात्री आम्ही इडली सांबार खाल्लेलं जे उरलं होतं त्याच्या ह्या इडल्या. तर ह्या इडल्या फ्राय करून आता मी नाश्त्यासाठी ह्या इडल्या घेत आहे. हा पहा माझा नाश्ता. थोड्या फोडणीला थोड्या कढईला लागलेल्या आहेत इडल्या. फोडणी थोडीशी माझी करपली, पण ठीक आहे. इडली काही एवढी करपलेल्या नाही आहेत. हे बघा. तर असा हा माझा नाश्ता आहे. आता मी नाश्ता करते इडलीचा, फ्राय इडली. आता बघूया आपण आपल्या रात्रीच्या जेवणाला काय आहे. तर ही तिखट डाळ केलेली आहे. ही तिखट डाळ आता मस्त छान घट्ट अशी तिखट डाळ किंवा आपण आमटी म्हणूया, त्याच्यात कोकम टाकलेलं आहे. इथे वालाची उसळ म्हणजे आपण ज्याला बिरडा म्हणतो, वालाचं बिरडं केलेलं आहे. आता मी गॅस बंद केला. डाळीचा गॅस चालूच आहे कारण अजून डाळ काही गरम झालेली नाही आहे. आणि इथे आपली बारीक मेथी आहे. ही बघा, तुम्हाला एक ट्रिक सांगते. ही मेथी अशी पाण्यात भिजत ठेवायची आणि 5-10 मिनिटांनी ती काढली ना की ती वाळू त्याची खाली राहते आणि वरती स्वच्छ धुतलेली स्वच्छ मेथी येते. तर अशी 2-3 पाण्यात ही मेथी मी नंतर धुवून काढणार आहे. आणि आता इथे बघूया काय आहे. तर इथे आहे ही सोयाबीनची जी वडी असते, ही सोयाबीनची भाजी केली आहे, वडीची भाजी. एक बघा किती छान टपोरा सोयाबीन मस्त भिजलेला आहे आणि त्याची ही सोयाबीनची भाजी केलेली आहे. हा आहे सोयाबीन. झाकण ठेवलं मी याच्यावरती. आणि आता ह्या हॉटपॉटमध्ये आहे 2-3 चपात्या आहेत सकाळी बनवलेल्या. आणि इथे आहे बाजरीची भाकरी. आता थंडीतून बाजरीची भाकरी आरोग्यासाठी छान असते, चांगली असते, उष्ण असते. त्यामुळे थंडीमध्ये बाजरीची भाकरी खावी असं म्हणतात. तशी ही बाजरीची भाकरी आणि त्या 3 चपात्या अशा गरम भांड्यात आम्ही ठेवल्या होत्या. इथे हे शेक आहे लहान मुलांचा, आमच्या आहान विहानचा शेक ठेवलेलं आहे. हे ते लोक जेवायला बसले आहेत. विहान आहे हा आणि ते त्यांचं जेवण TV बघत बघत जेवत आहे. तर तुम्हाला हा छोटासा मिनी व्लॉग कसा वाटला? धन्यवाद.